वेलकम टू सहज शिक्षा लर्निंग ॲप। आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या सूर्यमालेला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यात सूर्य आणि त्याच्यामध्ये असणारे ग्रह त्यांचं वर्गीकरण याचा अभ्यास आपण केला। आता आपल्याला एक ग्रह महत्त्वाचा बघायचा आहे। सगळ्यात पहिला आपला जो सूर्यमालेमधला ग्रह आहे तो आहे बुध नावाचा। सूर्यापासून सर्वात जवळचा असणारा हा ग्रह आहे। हा सूर्यापासून जेव्हा लांब असतो तेव्हाच आपल्याला दिसतो आणि तेही फक्त सकाळी आणि संध्याकाळी तो आपल्याला दिसत असतो। त्याच्यानंतर याच्यावरती कुठल्याही प्रकारचं वातावरण नाहीये। तर असा हा आपला महत्त्वाचा ग्रह बुध। त्याच्यानंतर दुसरा जो ग्रह आहे तो आहे बघा शुक्र। आपल्या सूर्यमालेमध्ये जेवढे ग्रह आहे त्याच्यापैकी सर्वात तेजस्वी असणारा हा सूर्य आहे। हा आपल्याला सकाळी सूर्य उगवण्याच्या आधी आणि संध्याकाळी सूर्य मावळायच्या नंतर हा शुक्र आपल्याला दिसत असतो, तेजस्वी दिसतो, बऱ्याचदा दिसत असतो। हा त्याच्यावरती वातावरण आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारचा उपग्रह नाही। तर हा असा दुसरा महत्त्वाचा आपल्या याच्यामधला उपग्रह। तिसरा जो ग्रह आहे बघा आपल्या सूर्यमालेमधला तो आहे पृथ्वी। आता हा पृथ्वीच्या बाबतीमधलं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की हा आपल्या सूर्यमालेतला एकमेव ग्रह आहे की ज्याच्यावरती जीवसृष्टी अस्तित्वामध्ये आहे। आपल्या पृथ्वीला वातावरण आहे, आपल्या पृथ्वीला एक उपग्रह आहे ज्याला आपण चंद्र असं म्हणतो। तर अशा पद्धतीचा हा पृथ्वी आपल्या सूर्यमालेमधला महत्त्वाचा ग्रह आहे। त्याच्यानंतर त्याच्या आपल्या पृथ्वीच्या नंतर जो महत्त्वाचा ग्रह आहे तो आहे बघा मंगळ नावाचा ग्रह। आता हा जो मंगळ नावाचा ग्रह आहे हा खूप विशेष आहे। याचं कारण की हा मंगळ ग्रह दिसायला लाल दिसतो। त्याचं कारण हा जो मंगळ ग्रह आहे याच्या पृष्ठभागावरती जे खडक आहे त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण सर्वात जास्त आहे। सर्वात जास्त लोहाचं प्रमाण असल्यामुळं त्याचा रंग आपल्याला लाल दिसून येतो। तर हा मंगळ असा आपल्या सूर्यमालेमधला महत्त्वाचा ग्रह। त्याच्यानंतर ग्रह आहे बघा आपल्या सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह। आपल्या सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह किती मोठा? तर त्याच्यामध्ये आपल्या जवळपास 1397 पृथ्वी म्हणजे 1397 पृथ्वी मावतील एवढा मोठा ग्रह हा गुरु आहे। पण हा सर्वात मोठा असला तरी आपल्या सूर्यमालेमधला सर्वात वेगवान ग्रह सुद्धा हा गुरुच आहे। मोठा आहे पण वेगवान आहे आणि त्याचबरोबर तो वजनदार सुद्धा आहे। त्याचं गुरुत्वाकर्षण खूप मोठं आहे। तर हा असा गुरु। त्याच्यानंतर येतो तो म्हणजे शनी। आता हा जो शनी आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे याला कडी आहेत आणि हा जो ग्रह आहे हा आकाराने खूप मोठा आहे। आकाराने खूप मोठा आहे आणि वजनाने सुद्धा बघा आपल्या पृथ्वीच्या 95 पट याचं वस्तुमान आहे। आपल्या पृथ्वीच्या 95 पट एवढं याचं वस्तुमान आहे। पण याची जी घनता आहे ती घनता खूप कमी आहे। घनता खूप कमी आहे कारण आकारही तेवढाच मोठा आहे। त्याच्यामुळे काय होतं, जर समजा समुद्राच्या पाण्यामध्ये आपण या शनीला ठेवलं तर तो त्या पाण्यावरती तरंगू शकतो बरं का। एवढा तो वजनाला हलका आहे। वस्तुमान 95 पट आहे, वस्तुमान आहे, पण घनता मात्र खूपच कमी असल्यामुळे तो समुद्राच्या पाण्यावरती तरंगू शकतो। असा तो हा आपल्या याच्यातला शनी ग्रह। याच्यानंतरचा ग्रह येतो बघा युरेनस नावाचा। हा जो युरेनस आहे हा आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही। याला बघण्यासाठी आपल्याला दुर्बिणीचा वापर करावा लागतो आणि हा जो ग्रह आहे हा याचा आज सगळ्यात जास्त कललेला आस आहे। खूप कललेला आस आहे। त्याच्यामुळे याला घरंगळत चालणारा ग्रह किंवा घरंगळणारा ग्रह असं त्याला म्हटलं जातं। तर असा हा
युरेनस ग्रह हा आपल्या पृथ्वीच्या सूर्यमालेमधला 7वा ग्रह हा आहे। त्याच्यानंतरचा जो 8वा ग्रह आहे तो आहे बघा नेपच्यून। हा जो नेपच्यून आहे आपला सूर्यमालेमधला शेवटचा ग्रह हा आहे आणि हा ग्रह जो आहे हा आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही। ह्या नेपच्यूनचा शोध कागदावरती गणित करून लागलेला आहे आणि नंतर मग तो शोधला गेलेला आहे। तर अशा पद्धतीने हा नेपच्यून हे आपल्या सूर्यमालेमधले 8 ग्रह। याच्या व्यतिरिक्त आणखीन आपल्या सूर्यमालेमध्ये काही घटक आहेत आणि कोणकोणते घटक आहेत तर ते आहेत, पहिला म्हणजे उपग्रह। आता उपग्रह म्हणजे काय तर या आपल्या ग्रहांच्या भोवती फिरणारे उपग्रह, फिरणाऱ्या ज्या काही खगोलीय वस्तू असतात त्यांना आपण उपग्रह म्हणतो। आपल्या पृथ्वीचा चंद्र आहे, चंद्र स्वतःभोवती सुद्धा फिरतो आणि आपल्या पृथ्वीच्या भोवती सुद्धा फिरतो। या दोन्हीसाठी लागणारा काळ जो आहे तो आहे 27.3 दिवस। ह्या 27.3 दिवसामध्ये चंद्र स्वतःभोवती सुद्धा फिरतो आणि आपल्या पृथ्वीभोवती सुद्धा परिभ्रमण करतो। त्याच्यामुळे चंद्राची नेहमी आपल्याला एकच बाजू दिसत असते। तर असे खूप सारे उपग्रह, हे चंद्राचं उदाहरण झालं। मंगळाला 2 उपग्रह आहे, गुरुला 4 उपग्रह आहे। या गुरुला आणखीन खूप सारे उपग्रह आहेत पण 4 त्याचे खूप महत्त्वाचे आहेत। तर हे असं उपग्रह असतात। त्याच्यानंतर लघुग्रह सुद्धा असतात बरं का, आपल्या सूर्यमालेमध्ये असणारे लघुग्रह। आता हे जे लघुग्रह म्हणजे काय असतं तर ज्या वेळेस ग्रहांची निर्मिती होत होती त्यावेळेस ग्रह बनण्यास निष्फळ ठरलेले जे काही खगोलीय वस्तू आहे, खडकांचे तुकडे आहे, त्यांना आपण लघुग्रह असं म्हणतो। आणि आपली जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीच्या नंतर येणारा हा जो मंगळ ग्रह आहे, हा मंगळ आणि गुरु ह्या 2 ग्रहांच्या मध्ये खूप सारे लघुग्रह फिरतायत। मंगळ आणि गुरु ग्रहांच्या मध्ये लघुग्रहांचा पट्टा आपल्याला तयार झालेला दिसतो। त्यांना आपण लघुग्रह, की जे ग्रह बनण्यास निष्फळ ठरले, ज्यांचे ग्रह तयार झाले नाही, ते खडकांच्या, दगडांच्या, वस्तूंच्या स्वरूपामध्ये तिथेच फिरत राहिलेत मंगळ आणि गुरु ग्रहांच्या मध्ये, तर ते लघुग्रह। त्याच्यानंतर आणखीन काही घटक असतात जे म्हणजे बटुग्रह। आता बटुग्रह म्हणजे काय तर सूर्याभोवती फिरणारे, सूर्याभोवतीच प्रदक्षिणा मारणारे, हे लघुग्रह सुद्धा सूर्याभोवती फिरतात, बटुग्रह सुद्धा सूर्याभोवती फिरतात। पण अगदीच छोट्या आकाराचे ग्रह जे असतात त्यांना आपण बटुग्रह असं म्हणतात। जसं की उदाहरण द्यायचं झालं तर प्लुटो हा आपल्या सूर्यमालेमधला बटुग्रह आहे। तर हे असे आपल्या सूर्यमालेमधले वेगवेगळे ग्रह, लघुग्रह, बटुग्रह, उपग्रह आणि प्लुटो। आता याच्या व्यतिरिक्त उल्का आणि धूमकेतू हे जे घटक आपल्या सूर्यमालेमध्ये आहे त्यांचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूया। धन्यवाद।